नागपूरच्या ऑडी अपघाताप्रकरणी काय भूमिका घ्यायची यावरून काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं समोर आलंय। काँग्रेस आमदार विकास ठाकरेंनी संकेत बावनकुळे निर्दोष असल्याचं सांगितलंय। दुसरीकडे विजय वडेट्टीवार मात्र संकेत बावनकुळेंच्या चौकशीच्या मागणीवर अद्याप ठाम आहेत। नागपूरच्या कार अपघातावरून काँग्रेस नेत्यांमध्येच मतभेद असल्याचं समोर आलंय। आमदार विकास ठाकरे हे बावनकुळेंच्या बचावासाठी पुढे आले, तर काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे मात्र संकेत बावनकुळेंची चौकशी व्हावी अशी मागणी करतायत। काँग्रेसचे सगळे नेते संकेत बावनकुळेंची चौकशी व्हावी अशी मागणी करत असताना विकास ठाकरे संकेत बावनकुळेंची पाठराखण करतायत। या घटनेत राजकारण होत असल्याचा आरोप विकास ठाकरेंनी केलाय। संकेत बावनकुळे हे गाडीमध्ये बसलेले होते आणि अर्जुन हावरे हा त्याचा मित्र गाडी चालवत होता, आणखी एक मित्र होता। तर या गाडीवर नियंत्रण नसल्यानं या ऑडी गाडीमुळे ही घटना घडली। ही दुर्दैवी घटना आहे, परंतु याच्यामध्ये कुठलीही जीवहानी झाली नाही आणि असं कोणालाही दुखापत झाली नाही, हे एक चांगली बाब आहे। प्रदेशाध्यक्षांच्या लाडक्या पोरांना वाचवण्याचं काम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला। तो कोणाचा मुलगा आहे त्यापेक्षा कोणा हे धंदे करण्याची हिम्मत कोणामध्ये येऊ नये, म्हणून मला सरकारला विनंती आहे, तो प्रदेशाध्यक्षांचाही मुलगा का असेल पण त्याच्या लाडक्या पोरांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारने करू नये। एखाद्या मुद्द्यावर जी भूमिका पक्षाची ती भूमिका सगळ्या नेत्यांची असा दंडक आहे, पण काँग्रेसमध्ये थोडी जास्तच लोकशाही आहे, त्यामुळे पक्षाच्या नेत्यांविरोधात भूमिका घेऊन आपलं मत रेटण्याचा प्रयत्न विकास ठाकरेंनी केलाय। विकास ठाकरेंनी संकेतचा बचाव करून मैत्री जपल्याची चर्चा नागपुरात सुरू झाली आहे। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।